नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आता ती वेळ आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट असतो, ती म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. तर बघा, मी तुम्हाला आज दाखवून देणार आहे की एकाच फॉर्म्युलावरून सगळे फॉर्म्युले कसे बनतात. त्यामुळे आज सगळ्यांनी हे पूर्ण लेक्चर बघायचं आहे आणि तुम्हाला हे रिअलाइज होऊन जाईल की मॅथ्स मध्ये फॉर्म्युला फक्त एकच असतो. तर चला सुरुवात करूया आपल्या या लेक्चरला. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज हे आपण पार्ट करणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपली पहिली जी आयडेंटिटी असते, पहिली सगळ्यांची आवडती आयडेंटिटी म्हणजेच काय रे? पहिली आयडेंटिटी म्हणजे कोणती असते? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आहे आपली पहिली. तर आता याचा बघूया एक्सप्लेनेशन काय असतं किंवा प्रूफ काय आहे, कसं येतं ते आपण समजून घेऊन शिकणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला माहिती आहे सगळे प्रूफ आपले आतापर्यंत कशावरून आलेले आहेत? तर राईट अँगल ट्रायंगल वरून आलेले आहेत. तर हे पण प्रूफ आपल्याला राईट अँगल ट्रायंगल वरून इझिली एक्सप्लेन करता येतं. तर बघा याचं प्रूफ बघून घेऊया आपण. सो बघा प्रूफ. तर बघा याला काय करायचं, तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल काढून घ्या. एक राईट अँगल ट्रायंगल काढून घेतला. ठीक आहे. जर आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढून घेतला तर त्याला नेमिंग करून घेऊया ट्रायंगल ABC. ठीक आहे. ओके. नाव आता ट्रायंगल ABC मध्ये, इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल बी इज इक्वल टू काय रे? अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री आहे. सो तुम्हाला माहित आहे अँगल बी राईट अँगल ट्रायंगल असेल तर पायथागोरस थेरमचा यूज करून आपण एक रिलेशन तयार करू शकतो. ठीक आहे. सो तुम्हाला माहित आहे, सो पायथागोरस थेरमने आपलं रिलेशन तुम्हाला काय माहिती आहे? पायथागोरस थेरमचं काय असतं रे? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे आपलं पायथागोरस थेरमचं रिलेशन आहे. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, एक अँगल आपण कन्सिडर करूया थिटा. आता इथून आपण काय करूया, इथून आपण साइन थिटाची व्हॅल्यू काढून घेऊया, कारण की आपल्याला दाखवायचं आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं ते. त्यामुळे या ट्रायंगल मधून आपण साइन थिटा लिहू शकतो. साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटा काय रे? अपोजिट साइड म्हणजे अँगलची अपोजिट साइड ही असते तुमची, येस और नो? आणि अँगलची ऍडिशन साइड म्हणजे लगतची बाजू ही आपली असते BC. ठीक आहे. सो साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे AB अपॉन हायपोटेन्यूस कोण आहे? हायपोटेन्यूस आहे आपला AC. ठीक आहे. सो साइन थिटा इज इक्वल टू AB अपॉन AC करून घेतलं. सिमिलरली कॉस थिटा पण काढून घ्या. कॉस थिटा इज इक्वल टू काय येईल? कॉस थिटा इज इक्वल टू काय रे? ऍडजसंट साइड म्हणजे BC अपॉन AC. ठीक आहे. आता साइन थिटा आणि कॉस थिटा आपल्याला मिळालेच आहेत, तर आता इथून आपण लेफ्ट हँड साइड घेऊ शकतो. ठीक आहे. सो नाव लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे बघा, AB अपॉन AC. सो AB अपॉन AC ब्रॅकेटचा काय होईल? हा स्क्वेअर होईल. AB अपॉन AC ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? BC अपॉन AC ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यामुळे जर याला सिम्प्लिफाय केलं तर हे काय बनेल? काय मिळेल? AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. आणि तुम्हाला इथं क्लिअरली समजत आहे की डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरचे आपण काय करतो? ऍडिशन करतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो का की AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. येस और नो? ठीक आहे. नाव आता बघा याच्यामध्ये जे आपण रिलेशन तयार केलं होतं पायथागोरस थेरम, बाय युजिंग पायथागोरस थेरम, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. तर त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया, कारण याची आपल्याला गरज पडणार आहे. ठीक आहे. सो आता बघा इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे आपली? AC स्क्वेअर. त्यामुळे तो व्हॅल्यू पुट करून घ्या. सो AC स्क्वेअर अपॉन
AC स्क्वेअर होईल. समजतंय? सो AC स्क्वेअर आणि AC स्क्वेअर काय होईल? कॅन्सल होईल आणि तुमचा आन्सर किती मग 1 येऊन जाईल. सो आपण म्हणू शकतो का मग LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच काय फायनल लिहून टाका आपली आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? तर बघा ही आयडेंटिटी एवढी सोपी आहे प्रूव्ह करण्यासाठी. मुलांना सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 माहित असतं, पण हे कसं येतं हे माहित नसतं. आणि ही आयडेंटिटी बोर्डच्या पेपरमध्ये खूप वेळा प्रूव्ह करण्यासाठी आलेली आहे, 3 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी. सो काही सुद्धा करायचं नाही तुम्हाला, जस्ट एक ट्रायंगल प्लॉट करा, त्याच्यामधून साइन थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यूज काढून घ्या आणि नंतर इथं पायथागोरस थेरमचं रिलेशन लावून AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे लिहून घ्या आणि जस्ट लेफ्ट हँड साइड घेऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला असं समजेल की AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपलं AC स्क्वेअर असतं आणि AC स्क्वेअर कॅन्सल होऊन आन्सर 1 येतं. ठीक आहे, सो प्लीज नोट डाऊन. ठीक आहे, सो आय होप की तुम्ही लिहून घेतलं असेल. तर आता बघा नेक्स्ट आयडेंटिटी कशी बनते. आपण पार्ट नाही करणार. ठीक आहे, तर बघा पार्ट नाही करायचं आपल्याला. आयडेंटिटी मी डायरेक्ट लिहिणार नाहीये, मी पहिल्यांदा तिन्ही आयडेंटिटी एक्सप्लेन करेल आणि मग आपण परत सेपरेट आयडेंटिटी लिहूया. तर आपली बघा पहिली आयडेंटिटी आयडेंटिटी नंबर 1. आपली आयडेंटिटी नंबर काय 1 होते रे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. ठीक आहे ना? तर ही आपली आयडेंटिटी नंबर किती आहे रे? आयडेंटिटी नंबर आपली 1 आहे. येस ऑर नो? तर आता काय करायचं बघा, तुम्ही काय करायला, याला आपण इक्वेशन 1 म्हणूया थोड्यासाठी, तर किंवा आयडेंटिटी 1 म्हणूया. तर आयडेंटिटी 1 ला तुम्ही एकदा थ्रू आउट कॉस स्क्वेअरने डिवाइड करून घ्या. एकदा थ्रू आउट काय करा, कॉस स्क्वेअरने डिवाइड करून घ्या. बघा मी काय करूया आयडेंटिटी 1 ला काय करायचं आपल्याला, एकदा थ्रू आउट कशाने डिवाइड करायचं आहे? कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करायचं. कॉस स्क्वेअर थिटाने. मग मला सांगा इक्वेशन काय बनेल आता? आहे इक्वेशन काय बनेल? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. आणि मग इकडे इक्वलिटी मध्ये इकडे पण काय होईल रे? कॉस स्क्वेअर थिटाने त्याला डिवाइड होऊन जाईल. आता डिनॉमिनेटर काय करा? डिनॉमिनेटर सेपरेट आउट करा. सो दिअरफॉर डिनॉमिनेटर जर तुम्ही सेपरेट आउट केले तर हे काय तर होईल? साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. सध्याला आपलं असं रिलेशन तयार होईल. हे सर्व असं इक्वेशन आपलं तयार होईल. आता जस्ट काय करा, सिम्प्लिफाय करा. तुम्हाला माहित आहे साइन अपॉन कॉस काय असतं? साइन अपॉन कॉस असतं आपलं टॅन, पण तिथं स्क्वेअर आहे म्हणून काय होईल? टॅन स्क्वेअर थिटा प्लस इथं कॉसला कॉस काय होईल? कॅन्सल आणि आन्सर किती येईल? 1 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस आपलं काय असतं? सेक स्क्वेअर थिटा. तर अशा तऱ्हेने आपली आयडेंटिटी तयार झालेली आहे. तर आता याला काय करा, सरळ करून द्या. म्हणजे काय करायचं, हा 1 पुढे लिहायचं जरा, म्हणजे स्टँडर्ड वाटतं जरा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर बघा लक्षात द्या, मुलं काय करतात माहिती आहे का? मुलं सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे तर मुलांच्या लक्षात राहतं, पण ही आयडेंटिटी काय होतं माहिती आहे का? ही आयडेंटिटी त्यांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे काय होतं, त्यांना टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा 1 आहे हे त्यांना सगळ्या गोष्टी करतात. फक्त काय होतं माहिती आहे का, त्यांचं मुलांचं आन्सर कधी काय येतं बघा, 1 प्लस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा असं होतं. म्हणजे टॅन आणि सेक काय होतं रे? हा सेक इकडे येतो, तो टॅन तिकडे येतो. हे अशा कशामुळे होतं? तर पाठ केल्यामुळे असं होतं. तर बघा पाठांतर नाही करायचं, तुम्हाला टेक्निक दिलेलं आहे. एकदा या इक्वेशनला काय करा, कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करा. तुमचा टॅन बरोबर परफेक्ट लोकेशनला येईल आणि सेक पण बरोबर त्याची जागा घेईल. पार्ट केल्यामुळे काय होतं माहितीये का, हा सेक तिकडे, हा टॅन इकडे, मग 1 प्लस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा असं काय मुलं फॉर्म्युला लिहितात पाठ केल्यामुळे. पाठांतर नाही करायचं आपल्याला. पाठांतर करून आपल्याला मॅथ्स पाठ होत नसतं बेटा, समजून घेऊन शिकणं हे मॅथ्ससाठी योग्य ठरतं. तर बघा आता सेमच जर मी एकदा आयडेंटिटीला 1 ला कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं तर एकदा मी सायन्स स्क्वेअर थिटाने डिवाइड करू शकतो आपण. येस ऑर नो? आणि ही जी आपली आयडेंटिटी आहे, सो ही आयडेंटिटी नंबर आपली कोणती आहे रे? सेकंड नंबर आहे. ही आपली आयडेंटिटी सेकंड आलेली आहे. ठीक आहे, आता बघा सेमच आयडेंटिटी 1 ला काय करा, आयडेंटिटी 1 ला तुम्ही आयडेंटिटी 1
ला तुम्ही एकदा साइन स्क्वेअरने डिवाइड करा, साइन स्क्वेअर थिटाने एकदा डिवाइड करून टाका, ठीक आहे ना. मग आता काय बनेल इक्वेशन सांगा बरं, काय बनेल? सेमच बघा. आणि हे पार्ट जर तुम्हाला हे टेक्निक माहित असेल तर तुमचे बरोबर आयडेंटिटी येतील आणि तुम्हाला हे रिअलाइज होऊन जाईल की मॅथ्स मध्ये फॉर्म्युला पण एकच असतो, म्हणजे याच आयडेंटिटीवर हे फॉर्म्युले बनलेत, ठीक आहे. सो मग करा घ्या थ्रू डिवाइड. सो देअर फोर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा, ठीक आहे. नाउ डिनोमिनेटर इज सेपरेटेड, साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस cos square theta upon sin square theta is equal to 1 upon sin square theta. ठीक. चला मग आता काय करणार आहे, साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर काय होईल, कॅन्सल. आन्सर किती आपलं 1 प्लस कॉस अपॉन साइन काय असतं, कॉट, म्हणजे तिथं स्क्वेअर आहे म्हणून काय करणार तुम्ही, कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन काय असतं रे, तर कोसेक स्क्वेअर थिटा असतं, ठीक आहे. सो अशा तऱ्हेने आपली आयडेंटिटी नंबर 3 तयार झालेली आहे. कुणीही याच्यामध्ये पाठांतर नाही करायचं, सगळ्यांना ही आयडेंटिटी माहित असते. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. एकदा साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करा, तुम्हाला आयडेंटिटी मिळून जाईल. आणि एकदा कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला आयडेंटिटी मिळून जाईल. परत तुम्ही ओरली पण करू शकता, ओरली पण तुमचा आन्सर येईल. बघा टेक्निकली आपण स्टडी केल्यामुळे काय होतं माहितीये का, की बरोबर काय होतं रे, लोकेशन बरोबर येतात, म्हणजे 1चं लोकेशन बरोबर त्या ठिकाणी येणार, कॉट स्क्वेअर थिटा बरोबर त्या ठिकाणी येणार आणि कोसेक स्क्वेअर थिटा येणार. नाही तर पार्ट केल्यामुळे काय होतं माहितीये का, इकडे तिकडे होतं. म्हणजे आता म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आहे, तर तिथं काय होईल, 1 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. आणि मुलं मग पाठ केल्यामुळे त्यांना कळत नाही आणि चुकीचे फॉर्म्युले लिहितात आणि त्यामुळे त्यांचं आन्सर रॉंग होतं. तर बघा समजून घेऊन शिकायचंय. सो या आता आयडेंटिटी आपल्याकडे किती आलेल्या आहेत, आयडेंटिटी आहे 1 नंबर आयडेंटिटी, 2 नंबर आयडेंटिटी, 3 नंबर आयडेंटिटी. आणि आता बघा याच एका फॉर्म्युल्याने हा 2 फॉर्म्युले त्यांनी मिळून दिले, पण आता याच 3 फॉर्म्युलाचा आपण यूज करून, म्हणजेच एकाच फॉर्म्युलाचा यूज करून अजून पण आपण याला मॉडिफाय करणार आहोत. सगळ्यांनी पूर्णपणे हे लेक्चर बघायचं आहे, याच्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा या दिसायला 3 आयडेंटिटी दिसत आहेत, पण या 3 आयडेंटिटी मध्येच खूप सारे फॉर्म्युले लपलेले आहेत. तर हे नोट डाऊन करा, याच्यानंतर आपण हा पार्ट घेऊया. तर अजून आयडेंटिटी कशा बनतात ते, ठीक आहे. चला लिहून घ्या. आपण तिन्ही पण आयडेंटिटी प्रूव्ह केलेल्या आहेत. तर आता या 3 आयडेंटिटी पासून अजून कसे फॉर्म्युले बनतात ते आपण बघूया. चला तर बघा आता आपली पहिली आयडेंटिटी कोणती होती, पहिली आयडेंटिटी फर्स्ट आयडेंटिटी. तर बघा रे कोणती होती आपली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असते, ठीक आहे, इज इक्वल टू 1 असतं. तर आता बघा याच आयडेंटिटी यूज करून आपण अजून फॉर्म्युले बनवणार आहे, ठीक आहे. तर जस्ट ट्रान्सफॉर्मेशन आहे, याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो आपण, साइड शिफ्ट म्हणतो आपण, ठीक आहे. तर आता बघा साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला, तुमचा साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय बनेल, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि हा जो प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे तो काय करेल, आपली जागा सोडेल, कारण त्याला शिफ्ट व्हायचंय. काय काय उलट करतात, कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 नाही, 1 बघा 1 त्याची जागा सोडतोय का नाही सोडतोय, प्लस कॉस स्क्वेअर थिटाला आता इकडे आपण ट्रान्सफर करणार, मग काय होईल हे मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल, मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा पण असतं, ठीक आहे. नाव नेक्स्ट काय होईल, मग नेक्स्ट सिमिलरली कॉस स्क्वेअर थिटाचा पण फॉर्म्युला बनेल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं रे, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतं, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतं. आता बघा हा एक फॉर्म्युला बनला, पण अजून पण फॉर्म्युले बनणार आहेत. आता कसे बनणार आहेत बघा. नाव सेकंड आयडेंटिटी कोणती आहे आपल्याकडे, बघा एकदा कॉस कोणी डिवाइड केल्यामुळे काय असतं रे, साइन अपॉन कॉस टॅन, कॉस अपॉन कॉस 1 असं लक्षात ठेवायचं, पाठांतर नाही करायचं. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतं रे, सेक स्क्वेअर थिटा. बघा मी कसं लक्षात ठेवतोय, टेक्निक महत्वाचं आहे, टेक्निकल अभ्यास करायचा बेटा. टेक्निकल अभ्यास जर केला तो मॅथ्स मध्ये ना तर खूप सोपं जातं बेटा. टेक्निक डेव्हलप करायचं,
पार्ट करणं कमी ठेवायचं. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, मग मला सांगा मी टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला इथून बनवू शकतो. सो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येईल? टॅन स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हा जो +1 आहे तो काय करेल रे, इकडे या साईडला येईल. आणि तुम्हाला माहिती आहे जर साईड शिफ्ट केली तर प्लसचं काय होतं, मायनस होतं. सेक स्क्वेअर थिटा आपली जागा सोडत नाही, त्यामुळे सेक स्क्वेअर थिटा तसंच राहील पॉझिटिव्ह. सेक स्क्वेअर थिटा -1. आता मुलं काय करतात बघा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा असं लिहितात फॉर्म्युला. असं नाही करायचं. शिफ्ट कोण करतंय, शिफ्ट कोण करतोय, +1 करतोय, तो त्याची जागा सोडतोय. हा सोडतोय का, नाही सोडत ना, त्यामुळे हा +1चा काय होईल रे, -1 होईल. ठीक आहे. सिमिलरली 1चा पण फॉर्म्युला बनेल, 1चा फॉर्म्युला बनेल 1 इज इक्वल टू काय येईल, सेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा, आणि हा जो प्लस आहे टॅन स्क्वेअर तो इकडे नंतर काय होईल, मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघितले का, या आयडेंटिटी पासून अजून 2 फॉर्म्युले बनले. पहिल्या आयडेंटिटी पासून 2 फॉर्म्युले बनले, या आयडेंटिटी पासून 2 फॉर्म्युले बनले. आता आपली थर्ड आयडेंटिटी सगळ्यांना माहित झालंच आहे. तर असे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. थर्ड आयडेंटिटी आपली एकदा काय करणार आपण, एकदा काय करणार, साइन स्क्वेअर ने डिवाइड करणार. साइन स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर 1, कॉस अपॉन साइन काय असतं, कॉट स्क्वेअर थिटा, कारण स्क्वेअर आहे, इज इक्वल टू 1 अपॉन साइन काय असतं रे, कोसेक स्क्वेअर थिटा. अशा तऱ्हेने आपल्या आयडेंटिटीज बनवायच्या आहेत. आणि आता पुढे काय करणार मग तुम्ही, याच्यापासून 2 आयडेंटिटी आपल्या अजून बनतील. ठीक आहे, मग आता बनवा. मग काय रे, मग काय येईल, कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा -1. कोसेक स्क्वेअर थिटा हा जो +1 होता तो इकडे नंतर काय होईल रे, -1 होईल. सिमिलरली 1चा पण फॉर्म्युला बनवा. सो 1 इज इक्वल टू काय होईल, कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस प्लस जे आहे ते काय होईल इथं, -1 होईल. तर बघितलं का, किती आयडेंटिटी बनले, आता किती झाले फॉर्म्युले, जवळजवळ 1 2 3. ठीक आहे. याला म्हणू शकतो आपण 4 नंबर, याला म्हणू शकतो आपण 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर. तर हे सगळे फॉर्म्युले तयार झालेले आहेत. मुलांना कसं वाटतं माहिती का, खूप सारे फॉर्म्युले आहेत. नाही बेटा, फॉर्म्युला तर एकच आहे, फॉर्म्युला एकच आहे. बघा, एकच मित्र आहे आपल्याकडे सध्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दिस इज माय सपोर्ट सिस्टीम. याला आपण काय म्हणणार आहे, सपोर्ट सिस्टीम. बघा रे, लक्ष द्या, सध्याला सपोर्ट कोण आहे, सपोर्ट सिस्टीम महत्वाची आहे बघा. म्हणजे तुमचा सपोर्ट कोण आहे, तर सपोर्ट सध्याला आपल्याला कोण आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा आपला सपोर्ट आहे. का, कारण की याच्यापासून सगळे फॉर्म्युले बनले जातात, याच्यापासून सगळे फॉर्म्युले बनले जातात. त्यामुळे तुम्हाला याला लक्षात ठेवायचं आहे, बाकीचे लक्षात नाही ठेवलं तरी चालतील. आणि टेक्निक फक्त लक्षात ठेवायचं आहे, एकदा तुम्हाला साइन स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे, एकदा कॉस स्क्वेअरने, ऑटोमॅटिकली फॉर्म्युले बनतील. आणि जस्ट त्याला काय करा रे, सिम्प्लिफाय करा. ठीक आहे. मग आपली सपोर्ट सिस्टीम कोण आहे सध्याला, सपोर्ट सिस्टीम म्हणजे एकच फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला, जो एकच फॉर्म्युला जो तुम्हाला काय करेल रे, सगळे फॉर्म्युले मिळवून देईल. आणि तो म्हणजे कोण आहे रे, तो म्हणजे कोण आहे, तो फॉर्म्युला कोण आहे आपला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो या एकाच फॉर्म्युलेवरून सगळे हे फॉर्म्युले येतात. आता याच्यामध्ये अजून पण ट्विस्ट आहे बघा. मला माहिती आहे तुम्हाला या 3 आयडेंटिटी पण माहित असतात, आणि या 3 आयडेंटिटी पासून याला शिफ्टिंग केलं का हे पण फॉर्म्युले बनतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट माहित नाहीये, त्यामुळे सुरुवातीला काय करा, हे नोट डाऊन करा. आणि याच्यापासून अजून आपण फॉर्म्युले बनवणार आहोत, कारण की हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजेत. हे पुढे बघा 11th मध्ये पण या फॉर्म्युलाला एक्सपांड केलं जातं. त्यामुळे मी सांगतोय की सुरुवातीला तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. आणि हे लेक्चर अजून आपण आपलं कम्प्लीट झालेलं नाहीये, कारण की याच्यामध्ये अजून फॉर्म्युले आहेत. सो प्लीज नोट डाऊन, आणि लगेच ते आपण अजून फॉर्म्युले बघणार आहोत. सो आता तो पार्ट आलेला आहे ज्याची तुम्हाला एक्साइटमेंट आहे. तर बघा अजून फॉर्म्युले कसे बनतात. आता मला सांगा, आता जस्ट आपण लिहिलं होतं बघा, आपण काय लिहिलं होतं,
एक मी तुम्हाला करून दाखवतोय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं रे 1 असतं. येस ऑर नो. मग आता मी म्हणू शकतो का असं की साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. येस ऑर नो. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आणि आता इथं लक्ष द्या, इथं सगळ्यांनी लक्ष द्या. या बघा, या फॉर्म्युल्यासाठी मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटासाठी मी सुरुवात याला असं लिहू शकतो 1 चा स्क्वेअर. येस ऑर नो. येस ऑर नो. येस सर. 1 चा स्क्वेअर आपण लिहू शकतो कारण 1 चा स्क्वेअर 1 असतो. मायनस कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि जर तुम्हाला मॅथ्स व्यवस्थित माहित असेल, ठीक आहे, ज्या की आपण आयडेंटिटी शिकलेलो आहोत, आणि तुम्हाला एक आयडेंटिटी माहित असते बघा. कोणती आयडेंटिटी असते रे ती? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. येस ऑर नो. तर आता या आयडेंटिटीचा यूज इथं होणार आहे बघा. सध्यासाठी आपल्याला ए कोण आहे? आपला ए कोण आहे? ए आपला 1 आहे. आणि आपला बी कोण आहे? बी आहे आपला कॉस थिटा. ठीक आहे. बी आपला कोण आहे रे? कॉस थिटा. मग आता सेम रिलेशन इथं लावून टाका. सो काय होतं हे मग? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू तर बघा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय मग? ए प्लस बी म्हणजे काय रे? 1 प्लस कॉस थिटा इंटू 1 मायनस कॉस थिटा. समजलं? आता या साइन स्क्वेअर थिटाला, जो साइन स्क्वेअर थिटा लिहिलेला आहे, त्याला मी असं लिहू शकतो का सांगा बरं? साइन थिटा इंटू साइन थिटा. बोला. हे सर नो. आणि आता बघा, याच्यातला 1 प्लस कॉस थिटा किंवा 1 मायनस कॉस थिटा जो मल्टिप्लाय मध्ये आहे तो एकदा इकडे डिव्हाइडला टाका, आणि इथला जो मल्टिप्लाय मध्ये साइन थिटा आहे तो इकडे डिव्हाइडला टाका. म्हणजे आपलं असं रिलेशन तयार होईल का? किंवा असं आपलं फॉर्म्युला तयार होईल? साइन थिटा अपॉन सध्याला मी काय करतोय? 1 प्लस कॉस इकडे टाकतो. सो 1 प्लस कॉस थिटा. इकडचा मल्टिप्लाय इथं डिव्हाइडला. आता इथला मल्टिप्लाय हा इकडे डिव्हाइडला जाईल. सो काय मग 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू काय असेल रे? साइन थिटा. बघा, तर हे पण रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे. हे कधी कधी आपल्याला प्रूव्ह करायला होतं. बघा, साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा म्हणजे काय असतं रे? 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. किंवा तुम्ही असं पण करू शकता. बघा, याला पण ट्रान्सफर करू शकता, हा इकडे लावू शकता. असं पण करू शकता ना तुम्ही. एखादा मुलगा काय करेल साइन थिटा आपण काय करेल? हा जो 1 मायनस कॉस थिटा मल्टिप्लाय होता तो डिवाइडला घेईल. इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा अपॉन काय हा साइन थिटा. तर हे रिलेशन सुद्धा माहित असणं गरजेचं आहे आपल्याला मुलांनो. आणि हे इथूनच बनतं. कधी कधी प्रूव्ह करायला तुम्हाला विचारतात साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा दाखवा. तर या गोष्टी पण बघा, मी काय म्हणतोय, ज्यावेळेस आपण सगळे फॉर्म्युले करतो त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करून अजून किती फॉर्म्युले तिथून बनतात हे आपण बघितलं पाहिजे. हे सर एकच फॉर्म्युला करायचा, परत त्याच्यावरतीच काय होतं रे मग? कॉन्सेप्च्युअल स्टडी मुलं करत नाही. फॉर्म्युला हा केलेला असतो, येताना असं येतं. ठीक आहे. तर बघा, पहिल्याच आयडेंटिटीवरनं बघा, अजून हा पण तुमचा आयडेंटिटी बनलेली आहे, ही पण आयडेंटिटी बनलेली आहे. असेच आपण अजून आयडेंटिटी बनवणार आहोत. आपण पूर्णपणे याच्यामध्ये फॉर्म्युला एक्सप्लेन करणार आहोत. तर बघा, हे नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण टॅन आणि सेक याच्यामधल्या पण आपण आयडेंटिटी बघणार आहोत, कॉट आणि कोसेक मधल्या पण. सो प्लीज नोट डाऊन. ठीक आहे. सो तुम्हाला आता समजलं असेल तर लगेच आपण नेक्स्ट आयडेंटिटी म्हणजेच आपले सेकंड नंबरच्या आयडेंटिटीवरून 2 फॉर्म्युले तर बनलेलेच आहेत, पण त्याच्यामध्येही अजून इनोव्हेशन होतं, ते आता आपण बघूया. तर बघा, सेकंड आयडेंटिटी आपली काय असते? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर आता सेम मी काय करतोय बघा, सेमच हा जो आपला 1 आहे, हा प्लस टॅन स्क्वेअर थिटा मी तिकडे टाकतो. किंवा एक काम करूया आपण, ठीक आहे, नाही काय प्रॉब्लेम. 1 इज इक्वल टू काय असतं आपलं? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सेम आता इथं पण आपण तीच आयडेंटिटी लावणार आहे. कोणती? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असतं? तर ए प्लस बी मल्टिप्लाय बाय ए मायनस बी. ठीक आहे. सो सध्याला आपल्यासाठी ए कोण बनलाय? सध्याला आपल्यासाठी ए कोण आहे? तर ए आहे आपला सेक थिटा. ठीक आहे. सो हा आपला सेक थिटा. आणि बी कोण आहे आपल्यासाठी? तर टॅन थिटा. ठीक आहे. सिम्प्लिफाय करा याला. सो 1 इज इक्वल टू सेक थिटा
प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे. नाव आता काय करणार बघा तुम्ही, यापैकी दोन्हीपैकी कोणताही इकडे शिफ्ट करा. मग मग आपण असं म्हणू शकतो का, वन अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं रे, सेक थिटा मायनस टॅन थिटा असतं. लक्षात ठेवा. तर हे एक रिलेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं ठरतं, कारण पेपरमध्ये काय होतं माहिती, पेपरमध्ये देताना काय करतात ते सेक थिटा प्लस टॅन थिटा देतात आणि व्हॅल्यू विचारतात सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता ज्याला हे रिलेशन माहित आहे तुम्ही सांगा, त्याचा आन्सर विदिन सेकंदामध्ये येणार आहे. आणि ज्यावेळेस सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू ते देतात आणि ज्यावेळेस ते विचारतात की सेक थिटा मायनस टॅन थिटा काय असतो, हे मुलांना सॉल्व्ह करता येत नाही. त्यांना हा फॉर्म्युला माहित आहे, पण त्यांना हे सॉल्व्ह नाही करता येत. विचार करा, आता या ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत या कशाने केलेल्या आहेत, याच फॉर्म्युलावरून मी एक्सप्लेन केलेलं आहे. येस और नो. आणि याच्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे, आपण एक्झाम्पल करणार आहोत याच्यानंतर. ठीक आहे ना, याच्यानंतर आपण एक्झाम्पल करणार आहोत. हा पार्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा पार्ट झाला की आपण याच्यावरती एक्झाम्पल करणार आहोत. मग मला सांगा, हे असं पण होऊ शकतं की सेक थिटा प्लस टॅन थिटा जसं डिवाइड आला तसं सेक थिटा मायनस टॅन थिटा पण होऊ शकतो. मग हे असं पण होईल का रे, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू काय होईल, सेक थिटा प्लस टॅन थिटा. जर इकडे मायनस असेल तर इथे काय होईल रे, प्लस होईल. तर या दोन रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि तुम्हाला मी ज्यावेळेस 11th वाली ट्रिग्नोमेट्री आपण घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे लाईव्ह ऍप्लिकेशन दाखवेल, हे लाईव्ह करून दाखवेल तुम्हाला की या टाईपचे याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन येतात. म्हणजे ते काय करतात बघा, तुम्हाला डायरेक्टली 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू दिली जाते किंवा सेक थिटा मायनस टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते. आता फॉर एक्झाम्पल बघा, जर मी तुम्हाला म्हटलं सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 5. फाइंड सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर मला सांगा, ज्या मुलाला हे माहित आहे त्याला किती वेळ लागेल, तर सेक थिटा मायनस टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणजे ही व्हॅल्यू. तर तो काय करेल, लगेच काय करेल, सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, 1 अपॉन काय असतं, सेक थिटा प्लस टॅन थिटा. त्याला सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू माहित आहे, त्यामध्ये त्याचा आन्सर काय येईल, 1/5. तर अशा गोष्टी आपल्याला लगेच कळतात. त्यामुळे बघा, याच फॉर्म्युल्यापासून किती फॉर्म्युले बनतायत. ठीक आहे, हा खूप महत्वाचा पार्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही 11-12 मध्ये जाताल ना, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच कळेल की हा पार्ट खरंच खूप महत्वाचा होता. ठीक आहे, सो प्लीज नोट डाऊन. आणि आता आपली थर्ड आयडेंटिटी, त्याच्यावर पण आपण फॉर्म्युले एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे, सो नोट डाऊन करून घ्या. चला, तर आता सगळ्यांना समजलं असेल, तर काय काय मुलांनी चालू पण केलं असेल स्वतःच फॉर्म्युला बनवायला. तर थर्ड आयडेंटिटी वरून लगेच फॉर्म्युला आपण घेऊन येऊया. चल बघा, थर्ड आयडेंटिटी कोणती आहे आपली, थोडं स्पीडअप करूया. काय असतं थर्ड आयडेंटिटी, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. सो आता मी असं म्हणू शकतो का की कोसेक स्क्वेअर थिटा मायनस हा प्लस वाला पार्ट तिकडे गेला, कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि आता सेमच आयडेंटिटी लावणार आपण. कोणती आयडेंटिटी लावणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाली आयडेंटिटी, जे की काय असतं रे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. त्यामुळे सध्याला आपला ए काय बनतोय, तर कोसेक बनतोय आपला ए, कोसेक थिटा. आणि बी काय बनतोय आपला, कॉट थिटा. सो लावून टाका लगेच आयडेंटिटी. मग आपण म्हणू शकतो का, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इंटू कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू 1. सो जस्ट साइड ट्रान्सफर. आणि आता आपण इथून काय करूया, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू हा फॉर्म्युला बनवून घेऊया. मग काय असतं, 1 अपॉन हा जो मल्टिप्लायला आहे तो काय करेल, इकडे डिवाइडला जाईल. सो कोसेक थिटा मायनस कॉट थिटा. सो हा एक तुमचं रिलेशन तयार झालेलं आहे. नाउ नेक्स्ट आयडेंटिटी सेम, कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू काय रे, मग 1 अपॉन कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. सो हे पण आपलं एक रिलेशन तिथं बनून जाईल. तर बघा, हे रिलेशन तुम्हाला माहित पाहिजेत. आणि
महत्वाचा पार्ट म्हणजे काय माहितीये का, मी आज जेवढे पण तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेले आहेत ते फॉर्म्युले सगळे आपल्याला काय करायचे आहेत, एकाच फॉर्म्युल्याने डिफाईन करायचे आहेत. सो टेक्निक दिलेला आहे, एकदा प्रॅक्टिस करा, एकदा रिवाइज करा, अभ्यास करत राहा आणि अशाच प्युअर कॉन्सेप्टसाठी, कॉन्सेप्च्युअल स्टडीसाठी आपल्या मराठी चॅनलला म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, सो नोट डाऊन.